आणखी त्यांचा घ्या माझ्या समोर घ्या. काय आपलं नाव काय? छाया दादा बरं आपण काय विषय गाव करायच्या याच्यामुळं माझे मालक उभं राहिले होते. हां त्याने येऊन गप्पा रामभाऊ गल्ली त्यांनी वार केला. ज्ञानोबा ज्ञानोबा घोडके, हनुमान घोडके आणि संभाजी घोडके या चौघांनी येऊन वार केला. मी तिथं गेले. आम्ही माझा मुलगा ते गेलो. आम्ही अंगावर पडलो तेव्हा सोडलो. त्यांनी सांगितलं यांना धमकी दिली चांगलं मारायचं नाही, जीवच मारायचं. बरं माझे मला काम करतेच ना हो. आम्ही कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. हां बरं कधी झाली ही घटना? आज सकाळी 7 वाजता झाली. माझे मुलं घरी रडतात. आम्हाला काही अवघड लागत नाही का? बरं पोलीस प्रशासन केस वगैरे काही केली? पोलीस प्रशासन आलते का? आम्ही चकलांबेर गेलो. चकलांबेर आम्हाला इथं पाठवलं. बरं केस गुन्हा दाखल केला का? हो केला. तुमची काय मागणी शासन? शासनाची मागणी त्याला सजा भरपूर द्यावं ते. हां विनाकारण मारल्यामुळं आम्हाला. कशाबद्दल झालं ते? हे गावकऱ्याची जागा आहे ती विनाकारण दाबली ती. हां नुसतं बोलता बोलताच यांनी मारायला पाहिजे का त्यांना? उभा राहिले म्हणूनच ना. जीवच मारून म्हणून धमकी पण दिली. आम्ही जर नसतो गेलं तर आज त्यांना किती मारलं असतं त्यांनी. आधीच कुणा अजून शुद्धीवर नाही. हां बघू शकता तुम्ही त्यांना खूप हाणमार केलेली आणि भरपूर गंभीर जखमी आहेत की त्याच्यामुळं खूप गंभीर जखमी असल्यामुळं त्यांच्या लेकरा बाळाला पण जीव मारायला धमकी देतो, त्यांना जीव मारण्याची धमकी देतो. ठीक आहे, तुमची काय मागणी पोलीस प्रशासनाला? माझी मागणी त्यांना सजा चांगली सजा द्यावा. हां माझी हीच मागणी. माझा नवरा कुणाच्या आद्यात नाही मदत नाही. रोज आम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहेत ना. आम्ही त्यांचं काही केलंच नाही ना. त्याने अशी सजा द्यावा. पुन्हा जेलच्या बाहेर आली नाही पाहिजे. ते असे सतत त्रास देणारी माणसं आहे. बरं किती वेळ झाले हाणमार? म्हणजे 1-1.5 तास होतं चांगलं. कुठं घडलेली घटना आहे? तुम्ही गाव अडकून तुम्ही बघू शकता तुम्हाला हाडपिंपळीमध्ये ही घटना घडलेली आणि वारंवार आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना होत्या की पोलीस प्रशासन नुसतं काय झोपले का काय असं ज्यांना जमत आहे. आणि वारंवार बीड जिल्ह्यामध्ये वारंवार अशाच घटना होत चालतात. वारंवार असा हाणमार चालते. खूप आता यांना खूपच गंभीर जखमी. त्याच्यामुळं अवघड आहे. पोलीस प्रशासनाकडे एकच यांची मागणी आहे की पोलीस प्रशासन लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्या लवकरात लवकर पोलीस प्रशासन त्यांना अटक करावी असे नागरिकांचं म्हणणं आहे.